सगळ्यांना जय शिवलाल। आज चाळीसगाव नगरीमध्ये स्मारकाचा विषय घेऊन आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एसटी आरक्षणाचा मुद्दा घेऊन आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। महत्त्वाचा विषय असा आहे की या चाळीसगावमध्ये बंजारा समाज हा सगळ्यात जास्त मतदानाचा भाग असलेला समाज आहे आणि अनेक वर्षापासून आमच्या समाजाच्या भरोशावर इथले राज्यकर्ते इथे शासन करत आहेत आणि एवढा मोठा समाज इथं असताना सुद्धा आजही आम्हाला संत शिवलाल महाराज असोत किंवा आमचे महानायक वसंतराव नाईक असोत यांच्या दोघांपैकी कोणाचे स्मारक आजपर्यंत इथं केलेलं नाही किंवा यांनी दिलेलं नाही। त्यामुळं आज सर्वजण मिळून सर्व समाजाच्या वतीनं नगरपालिकेचे जे सीओ आहेत त्यांना एक निवेदन देऊन संत शिवलाल महाराज आणि वसंतराव नाईक साहेबांच्या स्मारकासाठी जागा देऊन ते व्यवस्थित डेव्हलप करावी ही एक प्रमुख मागणी घेऊन आज आम्ही त्यांची भेट घेणार आहोत। दुसरा विषय असा आहे की मराठा समाजाला मराठा बांधवांना काल महाराष्ट्र शासनाने एक GR काढला आणि त्या GR मध्ये हैदराबाद गॅझेट लागू करावं असं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि तसा तो GR मराठा बांधवांना त्यांनी दिला। आमची बंजारा समाजाची मागणी अशी आहे की आम्ही मागच्या जवळजवळ 40 वर्षापासून या मागणीला घेऊन आम्ही लढा देत आहोत। आमचे धर्मगुरू आदरणीय परमपूज्य डॉक्टर रामराव महाराज यांनी मुंबई आणि दिल्ली अशा दोन्ही ठिकाणी ते हयातीत असताना त्यांनी आंदोलन केलेलं आहे, उपोषण केलेलं आहे, परंतु आजही ती आमची मागणी प्रलंबित आहे। आणि त्यात महत्वाचा विषय असा आहे की तेलंगणा आणि आंध्रामध्ये ऑलरेडी बंजारा समाज हा ST प्रवर्गामध्ये समाविष्ट असल्याने दुसरी महत्वाचा विषय असा आहे की तेलंगणामधलाच काही भाग मराठवाडा हा महाराष्ट्रात आल्यामुळे तिथे विजयंतीचं आरक्षण लागू झालं। म्हणून आमची महाराष्ट्र शासनाला दुसरी अशी मागणी आहे की बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटवर लागू करून आम्हाला ST प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं अशा या दोन प्रमुख मागण्या घेऊन चाळीसगावमध्ये आम्ही एल्गार पुकारत आहोत आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला आम्ही इशारा देत आहोत। चाळीसगावचं स्मारक प्रकरण असेल किंवा महाराष्ट्रातील बंजारा समाजाचं ST आरक्षण प्रकरण असेल याच्याकडे तुम्ही सिरियसली बघा, अन्यथा हा बंजारा समाज आता जागा झालेला आहे आणि या बंजारा समाजाला तुम्ही वेळीच जर लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये मोठा उद्रेक या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज घडू शकतो असं मी या निमित्तानं महाराष्ट्र शासनाला विनंती करू इच्छितो। धन्यवाद। जय शिवलाल महाराज की जय।